शेगाव, जिथे संत गजानन महाराजांची समाधी आहे. शेगाव ओळखले जाते इथल्या स्वच्छतेसाठी, आपुलकीने बोलल्या जाणाऱ्या माऊलींसाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गजानन महाराजांच्या सहवासासाठी. इथल्या मंदिराच्या कणाकणामध्ये आपल्याला गजानन महाराजांचा सहवास आढळतो. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती आनंद होऊनच जातो. अशा या सुंदर शेगावमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इथे तुम्ही कसे येऊ शकतात? हे जे भक्त निवास आहे, इथे रूमचे रेट्स किती आहेत? शेगावमध्ये जेवणाची कशी व्यवस्था आहे? आणि महाराजांच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथे कुठे कुठे फिरू शकतात? शेगावला येण्यासाठी तुम्ही किती दिवसाचा प्लॅन केला पाहिजे? येथील सर्वात फेमस आनंदसागर सुरू झाले आहेत की नाहीत, हे सर्व जानकारी, हे संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. रामराम मित्रांनो, मी राजेंद्र आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, शेगावला येण्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन आहे म्हणजे ट्रेन. तुमच्या जवळच्या नियरेस्ट रेल्वे स्टेशनवरनं तुम्ही शेगावला ट्रेनने येऊ शकतात आणि रेल्वेने आल्यानंतर तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच श्री शेगाव संत गजानन महाराज यांच्या जी बस आहे ती बस आपल्याला इथं पाहायला मिळते आणि ती विशेष म्हणजे निशुल्क असते आणि त्या डायरेक्ट मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला सोडतात. मित्रांनो, मंदिराच्या संस्थानाचे जे 3 निवासस्थान आहे ते म्हणजे इथंच आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी एक हे मुख्य भक्त निवास आहे जिथं आपल्याला हे सोडतात. आणि हो, विशेष म्हणजे हे मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहेत. या भक्त निवासमध्ये आपल्याला रूम बुक करता येतील. यामध्ये तुम्हाला 300 रुपयापासून तर 900 रुपयापर्यंत रूम अवेलेबल असतात आणि त्यामध्ये AC किंवा नॉन AC दोन्ही पण अवेलेबल असतात. पण हे भक्त निवास मंदिरापासून जवळ असल्यामुळे हे भक्त निवास कधी कधी फुल असतात. जर काही कारणास्तव तुम्हाला या भक्त निवासमध्ये रूम नसल्यात किंवा मिळाल्या नाहीत तर इथे आणखी 2 असे भक्त निवास आहेत, तिथे आपण ट्राय करू शकतात. त्यामध्ये एक विसावा भक्त निवास आणि दुसरं आनंद भक्त निवास. विसावामध्ये आपल्याला 200 रुपयापासून तर 500 रुपयापर्यंत रूम अवेलेबल असतात. जर मित्रांनो तुमचा 4-5 माणसांचा ग्रुप असेल तर तुम्हाला विसावा भक्त निवास हे अनुकूल राहील, कारण इथे सिंगल बेड जे आहे ते 70 रुपयाला मिळतात आणि जे बी आपले मित्रमंडळी आहेत त्यांना आपण घेऊन इथं आरामशीर राहू शकतात. आणि विशेष म्हणजे हे भक्त निवास मंदिराच्या 2 किलोमीटर अंतरावरती आहेत. आणि हो, इथे तुम्ही फक्त फ्री बस सेवा बी उपलब्ध आहेत. शेगावमधलं स्वस्त, शांत आणि सुंदर असं भक्त निवास हवं असेल तर ती आहे आनंद विहार भक्त विहार. ट्रेनमधलं उतरल्या आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो आणि तिथून आम्हाला संस्थानाची फ्री बस सेवामध्ये बसलो आणि इथून आम्ही भक्त निवासाकडे निघालो आणि तिथून डायरेक्ट मंदिरामध्ये एंट्री केली. मित्रांनो, जसे आपण मंदिरामध्ये जाऊ ते तिथं रस्त्यामध्ये आपल्याला भक्तीचे पूजा अर्चनाचे सामान पूर्ण इथं उपलब्ध असतात. मुख्य मंदिराच्या परिसरात आल्यानंतर इथली शांतता आणि इथली साफसुथरा आणि स्वच्छता पाहून मन हे बिलकुल प्रसन्न झाले. इथं आल्यावर आपल्याला असं वाटतं की महाराज इथे आपल्याला साक्षात दर्शन देत आहेत. इथल्या कणाकणात आपल्याला महाराजांचा सहवास जाणवतो. मित्रांनो, हे मंदिर जे आहेत हे खूपच छान आणि स्वच्छ असते आणि ते मेंटेन पण ठेवतात आणि म्हणून हे शेगावचं पंढरपूर म्हणून याची ओळख अख्ख्या जगामध्ये आहे. आणि याच गर्भगृहामध्ये महाराजांची समाधी आहेत. महाराजांच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या परिसरातच आपल्याला महाप्रसादाची उत्तम सुविधा बी आपल्याला इथं दिसून येते. इथं येणाऱ्या सर्व भक्तांसाठी शेगाव संस्थानाकडून मोफतमध्ये महाप्रसादाचे वितरण केले जाते. तर मित्रांनो, महाराजांच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही पण या ठिकाणी नक्कीच या. आणि हो, तुम्ही ज्या भक्त निवासामध्ये रूम घेतली असेल त्या भक्त निवासामध्येच तुम्हाला सकाळी नाश्त्याची उत्तम सुविधा बी केली जाते आणि जेवणाची पण सुविधा असते. सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, इडली सांबर, उपमा, मेंदूवडा, चहा, कॉफी असा मेनू प्रोव्हाइड केलेला असतो. तसेच इथं जेवणाची पण खूप छान व्यवस्था आहे. इथे तुम्हाला नाश्ता 20 ते 30 रुपयामध्ये मिळतो आणि हो, इथे जर जेवणाची थाळी घेतली तर ती तुम्हाला 70 रुपयामध्ये मिळते. मित्रांनो, आपण आलेलो आहोत जिथे गजानन महाराज प्रथम दिसलेत. गजानन महाराज नेमके कुठून आले होते, त्यांचा जन्म कुठे झाला होता याची कोणालाच माहिती नव्हती. पण 23 फेब्रुवारी 1878 रोजी याच वडाच्या झाडाखाली महाराज उष्ट्या पात्रावरील
अन्न खाताना दामोदर पंत आणि बंकटलाल यांना महाराजांचे दर्शन झाले. म्हणूनच हे ठिकाण महाराजांचे प्रकट स्थान म्हणून मुख्यात प्रसिद्ध आहेत. महाराजांच्या प्रकट स्थानाजवळच हे एक बंकट सदन आहे. मित्रांनो, खरंच आनंदसागर पहिल्यासारखं सुरू व्हायला पाहिजे. पण इथं आल्यावर इथून वापसच जावं असं वाटत नाही. मित्रांनो, तुम्ही शेगाव एका दिवसात सहज फिरू शकतात. शेगाव दर्शनासाठी एक दिवस पुरेसा आहे. पण जर तुम्ही लांबून शेगावला येत असाल तर तुम्ही इथे 2 दिवसाचा प्लॅन करू शकतात. आणि तुम्ही इथे सदनमध्येच रूम घेतली आणि इथंच जेवण केलं तर तुम्हाला पर माणूस 1000 ते 1500 रुपये एवढाच खर्च येतो. महाराजांच्या समाधीचे दर्शन झाल्यानंतर तुम्ही इथले महाराजांचे प्रकट स्थळ आणि आनंदसागर आणि भक्तनिवास सर्व इथं व्यवस्थित पाहू शकतात. आणि इथले जेवढे बी स्थळ आहे 2 किलोमीटरच्या आतमध्येच आहे आणि आपण येथे सहज पायदल पण जाऊ शकतो. आणि त्यानंतर तुम्ही आनंदसागरला जा आणि आनंदसागर फिरायला तुम्हाला इथे 1 ते 1.5 तास लागेल. आनंदसागरनंतर तुम्ही नागझिरीला जा, जिथे संत गोमाजी महाराजांचे मंदिर आहेत. फक्त नागझिरीला जाण्यासाठी तुम्हाला ऑटोने जावे लागेल, कारण की हे गाव शेगावपासून 8 किलोमीटर अंतरावरती आहे. मित्रांनो, शेगाव संस्थानमार्फत सर्व भक्तांसाठी या फ्री बसेसची सुविधा पण असते. या बसने तुम्ही शेगाव रेल्वे स्टेशनपासून ते मुख्य मंदिरापर्यंत येऊ शकतात. आणि तसेच मला जर भक्तनिवास, आनंद विहार भक्तनिवास जर तुम्हाला जायचं असेल तर या बस तिथे पण फ्रीमध्ये सेवा देतात. ह्या फ्री बसेस प्रत्येक अर्ध्या तासाला इथे अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ वाट पाहायची पण गरज नाही.